परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर गेले। विरोधकांना हा दावा मान्य नाही। सरकार सांगत असलेले आकडे फसवे असल्याचा आरोप विरोधकांनी केला। परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असल्याचा दावा महायुती सरकारने केलाय। एप्रिल ते जून तिमाहीत महाराष्ट्रात 70,795 कोटींची गुंतवणूक झाली आहे। देशात झालेल्या एकूण गुंतवणुकीच्या 52% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली। गेली 2 वर्ष महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। यावेळेस तर आपण सगळे रेकॉर्ड तोडलेले आहेत आणि 52% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे। मला असं वाटतं की जे लोक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करत होते, महाराष्ट्रातनं उद्योग बाहेर चालले आहेत, महाराष्ट्रात हे होत आहे ते होत आहे, आज या आकड्याने त्यांना पूर्णपणे उत्तर मिळालेलं आहे। तर विरोधकांनी महायुती सरकारने केलेल्या दाव्याची खिल्ली उडवली आहे। सरकार जे आकडे दाखवत आहे ते आकडे फक्त कागदावरचे असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला। हे कागदावर दाखवून महाराष्ट्राला नम्र तुम्ही गुजरातच्या मागे महाराष्ट्राला पोहोचवलंय। महाराष्ट्र गुजरातच्या मागे होता, आता गुजरात पुढे गेलेला आहे। केंद्राच्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये महाराष्ट्राला 11व्या नंबरवर नेऊन ठेवलेला आहे। काय अवस्था करून ठेवली महाराष्ट्राची। महाराष्ट्राची बदनामी करणारे विरोधी पक्षाचे नेते महाराष्ट्रद्रोही असल्याचा पलटवार फडणवीसांनी केला। वडेट्टीवार आणि काँग्रेस यांना गुजरातचंच गुणगान गाण्यामध्ये अधिक रस आहे। खरं म्हणजे मला तर आश्चर्य वाटतं की आपलं राज्य पहिल्या नंबरवर आल्यानंतर जे राज्य आपल्या कितीतरी मागे आहे ते राज्य पुढे असं म्हणणं हा महाराष्ट्रद्रोह नाही आहे, हे महाराष्ट्रद्रोही स्टेटमेंट नाही आहे। वडेट्टीवारांच्या आरोपांचा भाजपनं समाचार घेतलाय। वडेट्टीवारांना अर्थशास्त्र कळत नसल्याचा टोला चंद्रशेखर बावनकुळेंनी लगावला। विरोधी पक्षनेते वडेट्टीवार म्हणतात गुजरात आर्थिकदृष्ट्या पुढे गेलेला आहे, महाराष्ट्र कुठेतरी गुन्हेगारीमध्ये पुढे चाललेला आहे। वडेट्टीवारांना अजूनही फायनान्स मिनिस्टर म्हणून काम केलं नाही, त्यांना त्याबद्दल तर कळणार नाही। विरोधक करत असलेल्या आरोपांना राजकीय किनारा आहे हे नाकारता येत नाही, पण परदेशी गुंतवणूकदारांची अजूनही महाराष्ट्राला पहिली पसंती असल्याची बाब महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसासाठी गौरवास्पद म्हणावी लागेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।